आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कुदाले आप्पा, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब, आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धुंडराम शिंदे अण्णा, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक सन्माननीय दाभाडे सर, उपमुख्याध्यापक DM बडगुजर सर, आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य VV गायकवाड सर, HSC व्होकेशनल विभागाचे उपप्राचार्य वायजे पाटील सर, पर्यवेक्षक PS साबळे सर, इथं उपस्थित सर्व विभागाकडील अध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी हो, मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सेवा ज्येष्ठतेनुसार आपल्या संस्थेनं BN जाधव सर यांना प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षकपदी त्यांची नेमणूक केलेली आहे। तसेच सेवा ज्येष्ठतेनुसारच सौ S.A. तारळेकर मॅडम यांची माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षकपदी निवड केलेली आहे। तर त्यांना पदावरती बसवणं, त्यांचा सत्कार करणं या निमित्तानं आत्ता आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। तर सर्वप्रथम मी अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कुदाले आप्पा यांना विनंती करतो, त्यांनी BN जाधव सर यांची पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करा। जाधव सर S.A. तारळेकर मॅडम यांची देखील माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षकपदी निवड झालेली आहे। तर त्याबद्दल त्यांचा सत्कार उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब यांनी शाल व बुके देऊन करावा हे विनंती। निवड झाल्याबद्दल सत्कार मूर्ती आपण मनोगत व्यक्त करतो। शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष माननीय श्री प्रकाश कुदाले आप्पा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माननीय श्री संदेश कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे सचिव माननीय श्री धुंडराम शिंदे सर, सर्व सदस्य, सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सहकारी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व सभासदांनी, सदस्यांनी, अध्यक्षांनी माझ्यावरती माध्यमिक विभागाची पर्यवेक्षक पदाची जबाबदारी टाकलेली आहे। ही जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडेल आणि या सर्वांमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला पाठिंबा असेल एवढी मी तुमच्या सर्वांच्या तसेच यानंतर अध्यक्ष मनोगत आपण व्यक्त करावं अशी विनंती। सर्वांना नमस्कार। सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षक आज आपण दोन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे, जाधव सर आणि तारळेकर मॅडम। दोघांना प्रथम त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि एवढीच अपेक्षा करतो उच्चिष्ट आणि सामंजस्य यांचा समन्वय राखून तुम्ही या खुर्चीला साजायचं काम करावं। आता केवळ शिक्षकांना अधिक
पदाधिकारी पण आहात तर काम करून घेणे ही एक जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्वांचा सहभाग घेऊन सामंजस्याने या संस्थेला प्रगतीपथावर न्यावं अशी अपेक्षा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. निवडीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी संस्था पदाधिकारी, सर्व अधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आपणा सर्वांचा आभार मानतो. एक मिनिट अण्णा अण्णा थोडी कुठे सर जरा थोडं समोर सगळे आयटम आलेले नाही आप साफ तो कर जरा इकडे बघा समोर ठीक आहे समोर बघा शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये एक नवीन उपक्रम आपण सुरू करतोय तेव्हा त्याचं उद्घाटन झालेलं आहे. शालेय वस्तू भांडार या ठिकाणी त्याचा मागचा उद्देश लक्षात ठेवा की आपल्या शाळेला जवळजवळ 4 ते 5 गेट आहेत. मुलांची संख्या भरपूर आहे, लहान मुलं आहेत. कुठलाही मागचा पुढचा न विचार करता ते गेटच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने आपल्याला ही परवानगी दिलेली आहे. आपण ना नफा आणि ना तोटा या बेसवर सुरू केलेलं आहे. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं की विद्यार्थ्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि आपला बराचसा ताण या भांडारामुळे कमी होणार आहे. तसंच आजपासून आपल्याकडे जे काही नवीन आपण वसतिगृह सुरू करतोय त्याच्यासाठी बऱ्यापैकी ॲडमिशन होत आलेली आहे.
तर प्रत्येकाने एवढ्या 8-15 दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे येतील, आपल्याला 200 विद्यार्थ्यांची परवानगी मिळालेली आहे. आणि हे विद्यार्थी का आपल्याला हवेत की आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरतोय तरी विद्यार्थी संख्या आपल्याला कमी पडते. वसतिगृहाची परवानगी मिळवलेली आहे, जेणेकरून आपल्या ज्या काही तुकड्या आहेत त्या तशाच टिकून जातील आणि दिवसेंदिवस आपली प्रगती होईल. यासाठी प्रत्येकाने स्टेटसला हे फोटो ठेवा. एक 8-15 दिवस का असेल ना, जेवढं जास्त आपण प्रसिद्धी करू तेवढं विद्यार्थी संख्या आपल्याकडे येईल आणि जास्तीत जास्त आपल्या वसतिगृहाची, आपल्या संस्थेची लौकिक कसं वाढेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा अशी विनंती मी करतो. थँक्यू. विश्राम दिवस तुमचं सगळं जे राष्ट्रगीत बैठेंगे बैठ जाओ. लगेच बसायला खरी. त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूसचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस शैक्षणिक वर्ष सन 2026-2027. नवीन शैक्षणिक वर्षातील आज शाळेचा पहिला दिवस. विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो. तर विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता उपस्थित असलेले पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कोदाले अप्पा, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, संस्थेचे संचालक सन्माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब, संस्थेचे संचालक सन्माननीय जगन्नाथ सांडगे दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंके सर, या सर्वांचं लकी प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय गाभाडे सर, उपमुख्याध्यापक बडगुजर सर, पर्यवेक्षक PS साबळे सर, नूतन पर्यवेक्षक BN जाधव सर, तारळेकर मॅडम यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य VV गायकवाड सर, HSC व्होकेशनल विभागाचे उपप्राचार्य YJ पाटील सर, या मान्यवरांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. माध्यमिक प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. उपस्थित पालक, हितचिंतक, बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आपणा सर्वांचे शाळेच्या पहिल्या दिवशी सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी विनंती करतो प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय दाभाडे सर यांना त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. आवडते ही मला मनापासून माझी शाळा, जसा लावते जिव्हाळा माऊली बाळा. नमस्कार. पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये आज शाळेच्या प्रथम दिनी मी विद्यार्थी, पालक
या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठावरील संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश कोदाले साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री संदेश कुलकर्णी साहेब, सचिव श्री धोंडराम शिंदे सर यांचे मनापासून स्वागत करतो. तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री प्रशांत कुलकर्णी साहेब व जगन्नाथ रांगे दादा यांचे स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सिनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री आर एस साळुंके सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही व्ही गायकवाड सर, प्रोफेशनल विभागाचे उपप्राचार्य वाय पाटील सर, उपमुख्याध्यापक डी एम बडगुजर सर, पर्यवेक्षक पी एस साबळे सर, तसेच नवनियुक्त पर्यवेक्षक बी एन जाधव सर व सौ एस ए ताळेकर मॅडम या सर्वांचेही मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आज शाळेच्या पहिल्या दिवशी हजर असलेले तुम्ही सर्व विद्यार्थिनी व त्यांचे पालक, नातलग, सर्व विभागातील अध्यापक, अध्यापिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज शाळेचा पहिला दिवस, सुट्टी संपली, शाळा सुरू झाली आणि आनंदाला भरती आली. नवीन जुने मित्र भेटणार आणि शाळेतला आनंद पुन्हा घ्यायला मोठ्या विश्रांतीनंतर तुम्ही तयार झालेले आहात आणि आम्ही तुमच्या स्वागताला सज्ज आहोत. तुम्ही शाळेचे नियम पाळून शाळेमध्ये आनंदाने शिकणार आहात याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. तसेच आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी तुमच्या यशासाठी सदैव कार्यरत आहोत. तुमचे यश हीच आमच्या समाधानाची पावती आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मनापासून अभ्यास करावा लागेल. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी तुम्हाला न समजलेल्या गोष्टींना समजावून देण्यासाठी नेहमीच उपस्थित आहोत. खेळात तासाला भरपूर खेळा, तसेच अभ्यासाच्या तासाला भरपूर अभ्यासही करा. हे तत्व जर तुम्ही आजपासून पाळले तर कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावरती ताण येणार नाही. यूट्यूब व इतर प्रसार माध्यमापासून शाळेचे विविध स्पर्धेतील यश तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतच असते आणि त्या यशाचा आलेख उंचावर ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्ही त्यामध्ये सुद्धा यशस्वी होणारच याचा मला दृढ विश्वास आहे. तसेच आपल्या संस्थेने चालू शैक्षणिक वर्षामध्ये 2 स्तुत्य उपक्रम सुरू केलेले आहेत. त्यातील एक म्हणजे प्रशालेमध्ये लकी शालेय साहित्य भंडार सुरू करण्यात आलेला आहे, ज्याचं आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. तुमच्या गरजा लक्षात घेऊन त्याची निर्मिती केलेली आहे. सभोवताली आपण पाहतो की रस्त्यावरती वाहनांची गर्दी असते. आम्ही बरेच वेळा पाहिले की आधीमध्येच तुमचा एखादा पेन संपतो, वही किंवा तावाची गरज भासते तेव्हा प्राथमिक विद्यार्थी खाली जातात. तर तुमचा वेळ वाचावा आणि अगदी ना नफा ना तोटा या तत्वावरती स्वस्त दरामध्ये तुम्हाला सर्व शालेय साहित्य या लकी साहित्य भंडारमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचं उद्घाटन आता झालेलं आहे. तुम्ही आजपासून सुद्धा त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकताय. तसेच पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहाची या वर्षी सुरुवात करण्यात येत आहे. सदर वसतिगृहात विद्यार्थ्यांची संपूर्ण निवास, भोजन, वह्या, पुस्तके इत्यादी व्यवस्था मोफत करण्यात येत आहे. सर्व भौतिक सोयी सुविधांनी युक्त असे हे वसतिगृह आहे. सदर वसतिगृहात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला सुरुवातीला फक्त रुपये 2000 भरावे लागतील. बाकी सर्व सोयी सुविधा त्याला मोफत पुरवल्या जातील. संस्था आम्हाला नेहमीच सहकार्य करत असते. त्यांच्या या सहकार्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो व माझे स्वागत व प्रास्ताविकेचे काम तेथेच थांबवतो. धन्यवाद. खूप सुंदर प्रस्तावित, धन्यवाद सर. यानंतर संस्था पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार होईल. सर्व प्रकारांना विनंती करतो त्यांनी पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश कोदाले आप्पा यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक बडगुजर सर यांना विनंती त्यांनी संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. पर्यवेक्षक पी एस साबळे सर यांना विनंती त्यांनी संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. नूतन पर्यवेक्षक बी एन जाधव सर यांना विनंती त्यांनी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. नूतन पर्यवेक्षिका सौ तारळेकर मॅडम यांना विनंती त्यांनी संस्थेचे संचालक सन्माननीय जगन्नाथ सांडगे दादा यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा.
ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांना विनंती, त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आरिस साळुंके सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. प्राचार्य डॉक्टर आरिस साळुंके सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. निवडी नुकत्याच झालेल्या आहेत, तर मी संस्थाध्यक्ष प्रकाश पुदाले अप्पा यांना विनंती करतो, त्यांनी नूतन मुख्याध्यापक दाभाडे सर यांचा देखील सत्कार गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी करावा. सन्माननीय संदेश कुलकर्णी सर यांना विनंती, त्यांनी उपमुख्याध्यापक बडगुजर सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे यांना विनंती, त्यांनी पर्यवेक्षक PS साबळे सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. संस्थेचे संचालक सन्माननीय HSC व्होकेशनल विभागाचे आचार्य YJ पाटील सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय जगन्नाथ सांडगे दादा यांना विनंती, त्यांनी नूतन पर्यवेक्षक BN जाधव सर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. यानंतर संस्था अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पुदाले अप्पा यांना विनंती, त्यांनी नूतन पर्यवेक्षिका SA तारळेकर मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. या सत्कारानंतर इथं जे महिला पालक किंवा पुरुष पालक आहेत त्यांना आम्ही विनंती करतो, आपण शाळेच्या प्रथम दिवशी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं. इथं समोर उपस्थित असलेले महिला पालक, पुरुष पालक यांना विनंती आहे, आपण सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं. संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिला पालक आणि पुरुष पालक यांचं गुलाब पुष्प देऊन सत्कार किंवा स्वागत होईल या ठिकाणी. लागतं माणसाला बहरलेलं कणीच दिसतं, पण गाडून घेतलेलं बीज मात्र दृष्टीआड राहतं. ज्याचा जीवावर आपलं कर्तृत्व कणसासारखं फुललं, त्या बीजरूपी माता पित्यांना आपल्यापासून आपण कसे वेगळे करू. तर इथं आई वडील जागरूक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार किंवा स्वागत आपण शाळेच्या प्रथम दिनी इथं आपण करत आहोत. महिला पालक आणि पुरुष पालक यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करतो. आपली शाळा किंवा संस्था ही आहे की इथे आपल्या पल्ल्याला प्रवेश मिळाला तर त्याच्या भविष्याची काळजी मिटली असा भाव प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर उमटतो. आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या प्रशालेचे विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन देशभरात या विद्यार्थी स्वागत अर्थात प्रातिनिधिक स्वरूपात होईल. इयत्ता 5वीतील या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, आईस देव माना, वंदा गुरुजनांना, भावने हुनीही कर्तव्य थोर जाणा, शाळेत ते ज्ञानबुंद मिळवा. महिला व पुरुष पालक यांचं शाळेच्या प्रथम दिनी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना विनंती राहील, आपण 5वीतील 10 मुली आणि 10 मुलं यांना गुलाब पुष्प स्वीकारणे. 5वीतील 10 मुले आणि ओठावर झेलूया थेंब पावसाचे, अंकुर त्या बीजाला हवा ऊन वारा, मायेची छाया आणि मनाचा उभारा. आपल्या आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आपल्याला शक्य नाही. पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक देत आहोत आणि आज 7वी अ पासून सुरुवात होणार आहे. सर्वांना आज पुस्तकं दिली जाणार आहेत. जे जे आज वर्ग उपलब्ध होतील त्यांना दिली जाणार आहेत. उद्यापासून त्याचं नियोजन वर्गात कळेल, त्याप्रमाणेच यायचं आहे. तुमची सत्र फी किंवा प्रवेश फी आणि दाखला हे असल्याशिवाय नवीन विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं देऊ शकत नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. जुन्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पुस्तकांची संख्याही मर्यादित असते, त्यामुळं मुलींना इयत्ता 5वी 7वी 8वी या सगळ्या विषयांची पुस्तकं प्राप्त झालेली आहेत. फक्त 6वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळं
या आठवड्यात ती मिळणार आहेत. त्यामुळे 6वीच्या विद्यार्थ्यांनी गडबड करू नये. पुस्तकं अद्याप ती आलेलीच नाहीयेत. इथलं कामकाज झाल्यानंतर 7वी अ चा वर्ग येणार आहे तुमच्या क्लासची. वरती यावं. आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिपाई मामा चव्हाण मामा यांचा आज वाढदिवस आहे, तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. विद्यार्थी गुन्हा प्रश्नाची जाणीव आहे, त्यामुळे थोडक्यात आवडणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक बंधू भगिनींनो, आज 2026-27 शालेय शिक्षण वर्षाचा पहिला दिवस आहे. त्याबद्दल जी मुलं गेल्या वर्षी या शाळेत होती आणि आता परत वरच्या वर्गात या शाळेमध्ये जे प्रवेश घेतलेला आहे त्यांचा, तसेच नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आपल्या शाळेमध्ये, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आपण सर्वांगीण आपला विकास होण्यासाठी मनापासून अभ्यास करून शिक्षण घ्यावं आणि वर्गाचं शिक्षण अधिक क्रीडा व सर्व विभागामध्ये प्रावीण्य मिळवावं आणि आपला भाग्योदय करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसेच मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आजच आपण स्टेशनरी साहित्य भांडाराचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचंही मुख्य कारण हे की ना नफा ना तोटा तत्वावर आपण कुठल्या फायद्यासाठी केलेलं नाही, तर मुलांची सुरक्षितता आणि पालकांच्या सोयीसाठी ते सुरू केलेलं आहे. चांगल्या दर्जाचं उत्तम स्टेशनरी कमी दरामध्ये आपल्याला उपलब्ध केलेली आहे, तिचा तुम्ही लाभ घ्यावा. तसेच मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण हॉस्टेल पण चालू करतोय, त्याचंही आपल्या ओळखीचे असतील त्या लोकांना त्याची माहिती देऊन तिथंही त्याचाही लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. परत एकदा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद अप्पा. यानंतर मी सर्वांना नमस्कार. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ज्या काही सूचना द्यायच्या आहेत ते वर्गात येऊन दिल्या जातील. आज आपल्या या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे आणि सकाळपासून संस्थेचे पदाधिकारी बालविकास, इंग्लिश मीडियम, माध्यमिक, ज्युनियर प्राथमिक सकाळी 8 वाजेपासून ते आपल्याच परिसरात आहेत आणि त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी आज वेळात वेळ काढून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे माननीय अध्यक्ष प्रकाशप्पा पुदाले साहेब, कुलकर्णी साहेब, दुसरे कुलकर्णी साहेब, त्यानंतर संस्थेचे सचिव आदरणीय धोंडीराम शिंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, प्रशालेचे मुख्याध्यापक, नूतन सुपरवायझर, या सगळ्यांचं या ठिकाणी तुम्ही वेळेवर उपस्थित राहिलात आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी या उन्हाची प्रतीक्षा किंवा उन्हाची तमा न बाळगता तुम्ही त्या ठिकाणी बसलाय याचं तुमचं गोड कौतुक करतो. आणि विशेष म्हणजे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण खाऊ म्हणजे बिस्किटचा पुडा तुम्हाला देणार आहोत. तो वर्गातच दिला जाईल. उन्हाची तीव्रता लक्षात ठेवून सगळ्यांचं नामोल्लेख जर कोणाचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. 3 कॉर्नर लगाएंगे. माता की अजून मोठा आवाज. भारत माता की, भारत की, भारत माता की. 90